वरळी डोम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। उद्या ठाकरेंची सभा या ठिकाणी होते आणि त्यासाठी संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांच्याकडून वरळी डोम मध्ये पाहणी केली जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसेचे नेते एकत्रितपणे ही पाहणी करतायत। वरळी डोम या ठिकाणी उद्या मराठीचाच अजेंडा असं म्हणत ठाकरेंची सभा होणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र असतील। दोन्ही ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या सगळ्याची पाहणी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसेच्या नेत्यांकडून देखील एकत्रितपणे केली जाते। तर दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। संजय राऊत यांनी पाहणी केली आहे, तर इथे नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन यांनी देखील इथे पाहणी केली आहे। शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसेचे नेते या ठिकाणी एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाकरे बंधू उद्या मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे असे एकत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसले होते, मात्र व्यासपीठावर एकाच वेळेला तोफ डागताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाहायला मिळणार आहेत। संजय राऊतांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी केली जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांनी या ठिकाणी गळाभेट घेतलेली आहे। प्रकाश महाजन यांनी देखील इथे पाहणी केली आणि संजय राऊत समोर आल्यानंतर प्रकाश महाजन आणि संजय राऊत यांनी इथे गळाभेट घेतली आहे। तर वरळी डोम मध्ये ही सभा होणार आहे, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। वेगवेगळे बॅनर लावण्यात आलेत आणि मराठी माणसाला या सभेला येण्याचं निमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि मनसेच्या पदाधिकारी नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे। उद्या सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे। पाठीबघा सावकाश। त्यासाठी ही सगळी तयारी इथे अंतिम टप्प्यात आलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे या ठिकाणी एकत्र येत आहेत। राजकीय मुद्दा नाही तर फक्त अजेंडा मराठीचा असं म्हणत ठाकरे बंधू पहिल्यांदाच या ठिकाणी एकत्र येत आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आपण इथे पाहतो की शिवसेनेचे नेते म्हणजे संजय राऊत आहेत, प्रकाश महाजन आहेत, तिथे नितीन सरदेसाई यांच्यापासून सगळे एकत्रित पाहणी करतायत वरळी डोमची। हो निखिलाजी, आपण बघतो ही सध्याची थेट दृश्य आहे टीव्ही9 मराठीच्या दर्शकांसाठी। कारण 5 जुलैला शिवसेना मनसे जो विजयोत्सव, मराठी विजयोत्सव साजरा करणार आहे, त्याला आता अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत आणि मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आता वरळी येथील डोम या सभागृहात पोहोचलेले आहेत, जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। उद्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे मराठी भाषिक जनतेला या मराठी विजयोत्सवाच्या दिनानिमित्तानं संबोधणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। त्यापूर्वी या सगळ्या कार्यक्रमाची नेमकी कितपत तयारी झाली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी ही नेते मंडळी पोहोचलेली आहेत। सध्याची थेट दृश्य बघू शकतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे मनसे नेत्यांपैकी नितीन सरदेसाई, अभिजित पानसे, शिरीष सावंत यांच्याशी संवाद साधता आहेत आणि आपण म्हणू शकतो उद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे करणार आहेत ते अजित भुरेही या ठिकाणी आहेत। ही सध्याची थेट दृश्य वरळी येथील डोम सभागृहातून टीव्ही9 मराठीच्या दर्शकांसाठी एक वातावरणात सहजता दिसते। याआधी आपण बघितलं की हे दोन्ही पक्ष एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते, पण मराठी भाषा अस्मिता या मुद्द्याने या दोन्ही पक्षांना एकत्र आणलेलं आहे आणि दोन्ही पक्षाकडून प्रयत्न आहे की पक्षाचं लेबल न लावता मराठी अस्मितेसाठी हा कार्यक्रम पार पडेल। त्यामुळे साहजिकच आहे की उद्या दोन भाऊ दिवा एकत्र व्यासपीठावर दिसतील तर महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती असा एक दुर्मिळ योग आपल्याला पाहायला मिळेल। पण राजकारण दोन्ही पक्षांना नको आहे, पण या व्यासपीठाचं बॅकड्रॉप काय असेल, भाषणं नेमकी कोण करणार आहे या बाबतीतली सविस्तर चर्चा या आता वरळी डोम मध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होईल आणि त्यानंतर
अंतिम आखणी कार्यक्रमाच्या रूपरेषेची या संवादामध्ये ठरवली जाईल. धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल. रचना आहे याचा आढावा जो आहे हा संजय राऊत यांच्याकडनं